Undepleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार, मी डॉक्टर विशाल कारंडे, SV ॲग्रो सोल्युशन कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षात ज्या ज्या शेतकऱ्यांचं लागण करून 100% SV ॲग्रो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खूप साऱ्या शेतकऱ्यांनी एकरी 100 टन, 120 टन, 130 टनापर्यंत मजल मारलेली आहे. अशाच यशस्वी प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बांधावर आपण जाऊन त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी घेत आहोत. अशीच एक प्रतिक्रिया आज आपण घेण्यासाठी आलो आहोत. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना करून द्यावी. नमस्कार, मी आनंदा राजाराम बाबर, मुक्काम पोस्ट आगळगाव, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. माझा फोन नंबर 91 0739. मी सुरुवातीला SV ॲग्रो यांचे पूर्ण मिस्टर मायक्रो, मिस्टर ग्रीन, नंतर फ्रुटर याची डोस टाकली. नंतर वरनं किटॉन बिटॉन सगळ्या फवारण्या घेतल्या. काही माझं मारणारच आहे थोडक्यात. पण ह्यांच्या फ्रुटरमुळं ती माती भुसभुशीत होऊन, मुळ्या योग्य चालून, त्यांचं SV59, SVK ड्रीप हे वापरून सुरुवातीपासून यांचं ट्रीटमेंट ठेवलं आणि 18 गुंठ्यामध्ये 45 टन ऊस यामध्ये निघालेला आहे. आणि मी ह्यातून भरपूर समाधानी आहे. आणि इथून पुढं तिने पालाकुट्टी करायला सांगितलं. आम्ही पालाकुट्टी केलेला आहे. सरीत वडून घ्यायला लागलो आहे. त्यांची आता मटेरियल याच्यावर टाकायचे आहेत, पगला फोडून घ्यायचे आहेत. इथून फेरची सुरुवात करणार आहे. आत्तासुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे एवढं उत्पन्न काढायचं आणि ते मी काढून दाखवणार आहे. आणि मी एकदम समाधानी आहे त्यांच्या SV ॲग्रोबद्दल. या ठिकाणी 18 गुंठ्यामध्ये 45 टनाचं उत्पन्न या प्लॉटमधनं आपण त्यांनी घेतलेलं आहे. सर्वसाधारणतः किती कालावधीचा ऊस होता आणि कोणती व्हरायटी होती? अच्छा, हा ऊस 86-032 आहे. अडसाली लागण म्हणजे 14 महिन्यांचा हा ऊस आहे. म्हणजे 14 महिन्यामध्ये 18 गुंठे क्षेत्रातून 45 टनाचं उच्चांकी उत्पन्न त्यांनी या प्लॉटमधून घेतलं आहे. आता आपण गेले कित्येक वर्ष शेती करत आहात. मग SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर केल्यापासून आणि अगोदरची शेती यामध्ये आपणास काय फरक जाणवतो? यामध्ये फरक असा आहे, त्यांचं जे खत आहेत डोस बेस हे वापरलं तर जमीन भुसभुशीत, मग जमिनीचा नापिकता करत नाही, जमीन यानं सुपीकता करते, सुपीकता वाढते. हा विषय आहे यामध्ये बेस्ट म्हणजे फ्रुटर एकदम जमिनीची सुपीकता वाढवायला. नक्कीच म्हणजे जमिनीची उत्पादकता वाढवण्याबरोबरच दर्जेदार पीक उत्पन्न आणण्याचं काम SV ॲग्रो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलं जातं. आज आपण ह्या जमिनीत बघू शकता, म्हणजे अत्यंत मऊपणा आहे. म्हणजे जमिनीची सुपीकता सुद्धा वाढलेली दिसते. म्हणजे एका बाजूला उत्पन्न आणि दुसऱ्या बाजूला जमिनीची सुपीकता, ह्या दोन्ही बाजू SV ॲग्रो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साध्य होतात. तसंच या आपल्या प्लॉटला आमच्या म्हणजे कोणत्या प्रतिनिधींचं किंवा कोणत्या कृषी सेवा केंद्राचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं? यामध्ये योगेश लांडगे साहेब यांचं मार्गदर्शन सुरुवातीपासून लाभलं. नंतर भोजलिंग कृषी सेवा केंद्र आगळगाव, यामध्ये आम्हाला सगळं मटेरियल मिळते आणि नसेल तर ते पोच करतात एकदम. त्यांची सुद्धा सर्व्हिस एक नंबर आहे. नक्कीच. आणि अत्यंत समाधानी शेतकरी आहेत. हा तसा प्लॉट आहे, थोडासा अवर्षणग्रस्त भागातला आहे. पाण्याचे कमी अधिक प्रमाणात या ठिकाणी पाणी असतं. अशाही परिस्थितीमध्ये 100% माळ रानावर कवठेमंकाळ सारख्या तालुक्यामध्ये एकरी 100 टनाचं जे उद्दिष्ट आहे ते त्यांनी गाठलेलं आहे. त्याचबरोबर आता खोडव्याचं व्यवस्थापन करत असताना सुद्धा स्टार्टिंगला ऊस गेल्यानंतर आपण पाला कुट्टी करून तो पाला सरीत भरलेला आहे. आणि पाला या ठिकाणी सरीत भरून पाला कुजवायचं, म्हणजे पाला न पेटवता पाला कुजवण्याचा प्रयोग या ठिकाणी आपण ते ह्यावर्षीच या ठिकाणी करत आहेत आणि त्याचाही त्यांना फायदा होईल. आणि खोडव्याचं सुद्धा चांगलं उत्पन्न, म्हणजे लागणी एवढंच उत्पन्न खोडव्यातून काढण्याचा सुद्धा प्रयत्न SV ॲग्रो सोल्युशनच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी केला आणि तो सक्सेस झालेला आहे. तसाच प्रयोग आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे लागणीचं जेवढं उत्पन्न आहे तेवढंच उत्पन्न खोडवा पिकातून मिळावं, यासाठी आपण त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी SV ॲग्रो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करत आहोत. त्याचबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून जे राज्यभरातील शेतकरी आपणास ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ शकता? संदेश म्हणजे रासायनिक कडे जास्त न वळता, आता ही शेती अशी आहे, त्रिसूत्री शेती आहे. रासायनिक, सेंद्रिय, जैविक अशी शेती केली तर आजच्या युगात आपण सक्सेस आहे. नुसत्या रासायनिकवर जर भर दिला तर जमिनीची नापीकता होणार, सुपीकता राहणार नाही, आपल्या पुढच्या पिढीला जमिनी राहणार नाही.
ह्यासाठी ही सेंद्रिय खत म्हणजे SV ॲग्रो ही एक नंबर सोल्युशन आहे. 100% निश्चित यांनी आव्हान केलं की भविष्यातील शेती टिकवायची असेल, भविष्यातील शेतीमधनं चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल तर SV ॲग्रो तंत्रज्ञानाच्या सोबतीनंच आपण हे करू शकतो. आणि 18 गुंठ्यातला 45 टनाचा जो प्रयोग आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांच्या प्लॉटवर जमिनीची सुपीकता वाढवून आपण साध्य केलेलं आहे. हे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आपणही आपल्या भागामध्ये जे प्रतिनिधी आपणास म्हणजे प्रतिनिधींच्या माध्यमातून आपण त्यांना प्लॉटवर येऊन SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या क्षेत्रात करून एक चांगलं उत्पन्न आणि एक जमिनीची चांगली सुपीकता ह्या तंत्रज्ञानाच्या सोबतीनं वाढवू शकतो. तेव्हा आपणही सर्व शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरावं असं मी आपणास आवाहन करतो. धन्यवाद. Can burn the समृद्ध very माती world. तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.